योद्धा न्यूज मराठी. फुरसुंगीमध्ये महादेवाच्या यात्रेचा जल्लोष, कुस्त्यांचा फड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. फुरसुंगी पुणे परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फुरसुंगी गावात श्री महादेवाच्या यात्रेनिमित्त भक्ती आणि उत्साहाचे अभूतपूर्व वातावरण पाहायला मिळाले. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार यंदाही 2 दिवसीय यात्रेचे आयोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले होते. या यात्रेसाठी हजारो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. महादेवांची विधिवत पूजा आणि पालखी सोहळा. यात्रेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात पहाटे महादेवाच्या पिंडीवर करण्यात आलेल्या महाभिषेकाने झाली. फुलांच्या देखण्या सजावटीने मंदिर परिसर उजळून निघाला होता. हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. वर्षानुवर्षांची परंपरा जपत ग्रामस्थांनी एकत्र येऊन देवाची महापूजा आणि आरती संपन्न केली. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. ग्रामस्थांच्या वतीने यात्रेनिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तमाशा. रात्री आयोजित केलेल्या पारंपरिक तमाशाच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील रसिकांनी मोठी गर्दी केली होती. लोककलेचा वारसा जपत कलाकारांनी सादर केलेल्या वगाला प्रेक्षकांची दाद मिळाली. ऑर्केस्ट्रा. तरुणाईच्या आवडीचा विचार करून आधुनिक गाण्यांच्या ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे यात्रेत एक वेगळीच रंगत आली. कुस्त्यांचा जंगी आखाडा. यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे भव्य कुस्त्यांचे मैदान. या मैदानात अनेक नामांकित मल्लांनी आपला कस लावला. चुरशीच्या ठरलेल्या या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मैदानात मोठी गर्दी केली होती. विजयी मल्लांना ग्रामस्थांच्या वतीने मानाची बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. गावकऱ्यांचा एकोपा आणि नियोजन. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व फुरसुंगी ग्रामस्थांनी एकत्र येत केलेले शिस्तबद्ध नियोजन. पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले. यात्रेमुळे गावात मोठी आर्थिक उलाढाल झाली असून लहान मुलांची खेळणी, मिठाईची दुकाने आणि पाळण्यांनी गावचा परिसर फुलून गेला होता. ही यात्रा म्हणजे आमच्या फुरसुंगीचा अभिमान आहे. आमचे पूर्वज ही परंपरा चालवत आले आहेत आणि आम्ही ती अधिक उत्साहात पुढे नेत आहोत. फुरसुंगी ग्रामस्थ या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी अमोल सूर्यवंशी यांनी.